सध्या असा श्रावण सुरू, असा झणझणीत करून खायचा, भारी लागतं। आज मी करतोय गोळ्याची आमटी। 4 चमचे बेसन घेतले, त्याच्यात घातले हळद, बारीक चिरून कोथिंबीर, बारीक चिरून मिरची, लाल तिखट, चवीपुरता मीठ, 1 चमचो तेल आणि पाण्यान असा घट्टसर मळून ना त्याचे छोटे छोटे गोळे करायचे। मग ते फुगान मोठे होतात। एक कढई घेतले, त्याच्यात घातले तेल, फोडणीक घातले मोहरी, बारीक चिरून कांदो, बारीक चिरून टोमॅटो, सगळा व्यवस्थित परतलात की 1 चमचो आल्या लसणाची पेस्ट घालायची, ती परतायची म्हणजे उग्रपणा जाता त्याचो। नंतर हळद, लाल तिखट, गरम मसालो जरा आणि धणेपूड व्यवस्थित परतून झाला की 1 चमचो भाजक्या कांद्या खोबऱ्याचा वाटप घालायचा, ता व्यवस्थित परतून घ्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं, पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवा, ही झयच्या थय करायची। आधी जरा जास्त पाणी घाला आणि त्याच्यात मग मीठ घाला बघून, आणि ते गोळे सोडा। गोळे फुगान वर इले ना की ते शिजले असे समजायचे, आधी घातल्यावर ते खाली जाऊन बसतात। व्यवस्थित उकळी काढायची, नंतर ते गोळे असे डुबक वर येतात। भरपूरशी कोथिंबीर घाला, अप्रतिम चव येता। अशी आमटी करा, खावा, आवडतली तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।